मास्तर विष्णू त्याला सोडून आलाय. लागतंय का आता सध्या इथंच ठेव तुमच्याकडे. कुठे ठेवायचं जायचं व्यवस्थित ठेवायचं. ते पिशवी मधून का पाठायचं पिशवी कुठे लाल पिशवी लाल पिशवी विघ्न नाही म्हणला का बरं विघ्न आहे का म्हणलं ना आजो मी तेवढं सांगितलं ना सरला म्हणलं आई वडिलांना वापस बोलतोय येणं करते असं सांगितलं. बरं झालं सांगितलं. आता एक काम कर आता जात जाता एक शाळेत जा एक शाळेत जा आणि घेऊन जा शाळा नको एकच आहे आणि मास्तरला मला उलट्या बोला शिकत अंगा आम्हाला नाही येत जा चांगला पडगा सर होय कोण आहे हेड मास्तर येत नाही शिकवायला ती आम्हाला शिकवायला माहिती आठीच्या पुढे केंड होय अशी गड खाली ठेवतो लाल पिशवी तिला जावं लागून बनला काय दाखव कसं बनवला राहू दे चालू रेकॉर्डिंग करूया पण त्याला जास्त संघर्ष त्याला मग वकीलच लागते प्रत्येक स्टेप. इथंच क्लर्क जवळच आमचा वकील उभा करला ते त्याला नियम सांगतो. अशा असे नियम आहेत जुन्या नोंदी ह्या पोळीत झाल्यात आणि त्या खऱ्या झाल्या. आणि ते ओबीसी मध्ये येणारी पोळीत करतात म्हणजे सर्व त्याचा अर्थ असा आहे ज्या जिल्ह्याला समुद्र किनारा लागलेला त्या जिल्ह्यातली कोळी ओबीसी मध्ये अलग अलग. मग आपल्याला मराठवाड्याला आहे का समुद्र मासे मारण्याची कोळी का त्याच भागातली फक्त ओबीसी अशी पूर्ण डॉक्युमेंट येतात. एवढं 100 पानाचं पुस्तकच आहे त्या वकिला त्यांनी स्वतः लिहिलंय पुस्तक ते सगळीकडे डॉक्युमेंट थोडे 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 जमा करून पुस्तक लिहिले. ते पुस्तकच तुम्हाला एक आणून देतो. नाही तर मागवा तुम्ही काय 1600-1700 किंमत आहे. पण ह्या गोष्टीचा जर तुम्ही अभ्यास केला तुमचं तिघातलं 1 वर्ष 100% लागतंय तुमचे सगळे पैसे भेटतात. खरंय का आम्ही तर आधी ते पैसे घेत विचारू आम्ही नुसतं व्याजाने देत का ते कागदपत्र घ्यायचं अजून मी खर्चावे पैसे. आता सध्या हायकोर्टामध्ये माझं ह्याच्यासारखं सेम प्रकरण आहे पण मी आता टाकले मी सोडला होता विषय. मी वकिलाची राय घेतली म्हणलं सर हे करावंच लागेल काय ह्याला काय पर्याय आहे म्हणजे तुला करायची काहीच गरज कास्ट काढून देतो व्हॅलिडिटी काढून देतो तुला करायची गरज नाही. पण त्याच्या अडचणी कशा व्हायला लागल्या. आता गाव लेवलला कास्ट काढायला गेलो तिथे अगोदर म्हणायची तुमचं माहिती नाही तिथंच अडकायलं काम. मग ते प्रकरण दरवेळेस आपण कोर्टात दाखल करायचं. ते म्हणायचे वकील आमच्याकडे आणि आम्ही तुला कास्ट काढून देतो. आपण दरवेळेस कोर्टात जायचं म्हणलं 25,000 रुपये लागेल. तीच जर इथंच कलेक्टरला लक्षात आला याचा माझी कोणी पुरावा इथंच द्या तर ते आपलं 5,000 किंवा 10,000 काम जागेवर होईल. त्याच्यासाठी कोर्टात जावं लागेल. वकिलाचा त्यांचा धंदा ते म्हणायला गरज नाही तसा गरज नाही याचं बी आपण आज नाही बदल तरी काहीच अडचण येत नाही. संघर्ष तुम्हाला थोडासा जास्त करावा लागतो. इथंच काय म्हणले मास्तर तुमच्या वडिलाचं तसे असते ते ह्यांना पूर्ण ज्ञान नसतं. आपल्या जातीचं ज्ञान त्यांना काय माहिती कशी आपण जात आपली कशी सिद्ध झाली समजा कोणत्या आधारे आपण माझ्या कोळीमध्ये बसतो ते आपण त्यांना सांगायला लागतं. ते फक्त त्यांचंच त्यांना माहीत असते. जर आपल्या जातीचा माणूस असला तर त्याला पूर्ण अभ्यास असते. म्हणूनच विष्णू म्हणत होता की मला सगळं माहिती मी सगळं करतो ते मला काष्टाचे पैसे सुद्धा देऊ नको म्हणजे पोरगं जर लागलं तर आमच्या शाळेचं नाव होईल माझं नाव होईल आणि त्याचं भविष्य तर घडणंच असं ते मला म्हणलं. मी म्हणलं ते आता आई वडीलच नाहीत ऐकायले त्यांनाच गरज नाही तर मी तरी काय करू सांग. माझ्या लेकराला आणून घालतो मला तुझ्याजवळ काय शिकवायचं. हे बारकाले कण असे काही उडायला दिसेल का तुम्हाला हे नाका तोंडात चालले तू मी त्रास होईल तुम्हाला पुढं. त्याच्यामुळे ह्याला पूर्ण चेक करा चेक करून काय करा तरी फरक पडणार. इकडे काय जाईल इकडे जेवून जाऊ घ्या आता.
जाय भाऊ जेवण. 200 रुपये दिले त्याने दिलं हा. बरं नाही सुद्धा घरी हे रे न घरात सगळे पैसे चालले तर दिलं तुझ्यामध्ये काहीच पैसे झाले तिथंच हजार झाले. फॉल लाग झालं एखाद्या मेलाने फळला की त्याला हा, दम ते सुद्धा परत निघाला. फॉल असेल ना. कोणी? हो. नाही त्यालाच पडायला त्या दिवशी ते असं हे केलंय नुसतं पैसे राहत नव्हते ना म्हणून त्यांनी आता काय हो त्या दिवशी नाही बाजारा दिवशी थोडं आता धुवा तेवढ्या ती आंबी जा. माहिती असतं वाशिंग थांब त्यात हे का लाल लाल पाणी सुटली. तुझं काही ठरलं का बघ भाऊ इथं चालला काय काही सरलं तर नाही ना ये मग तू खेळतोय का रे निबळ्यात खेळतोय काय तरी मला दमा 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 का खेळतोय माझ्यासारख्याने कधी हेड मारून मोकळं झालं असतो तरी म्हणलं कसं काय हेड बसा वकील चोरला माझा आता टेम्परेचर माझं तरी म्हणलं नेबळ्यात काय खेळतोय मी असं कसं हाणला मला इथं नाही हाणला काय धंदा काय खाल्ला नाही झोन वेंडकीट मार्ग उपयोग झाला का तिथं वरी बांधा होता मारतो ना आला मी हाणत काय माहित हा नाही बोबडा तू. मी हाणला मीच टॉपचा लास्टचा किल घेतला ना पुढचा बघ आता येस मारल्यावर तर राष्ट्रात म्हणला इथं ना येस कसं येऊ आता बघ म्हणून नोबडा आता म्हण बरं येस म्हणते येस नवडा म्हण बरं आता हे झालं तर काय ते झालं हो इथं म्हणून थांबलेलं असंच काय ते झालं गाणं घेत असेल गाणं हे शिल्लक 2220 बरोबर इथं ब्राईटनेस वाढत होतं मी येस कसला मारला खत्तर लावली ॲबिलिटी बंद एकदम खपीला होता काय खपतंय इथे येते इकडून येते बंदा नेवढ्या थांबतोय काय येस आणला ना बस नस काय तर दिसलं तू तर मी आधी पहिल्यांदा व्हिडिओ आम्ही दिलं तेव्हा मला तर बघितला का इथं मिडी मारतोय दोघं जण राहिलो आम्ही
तिथं खपतंय ते नंबर खपतंय इथून बंद येते इथं हो का ह्याला मारते ती मला त्याला त्याला मारते हे खालून येते आणि गोळ मग हवीतच डायरेक्ट पडला त्याला हवीतच एड कसले बसले पण 1v2 12 मिनिटात एवढं झालंय रेप करत होतो गेलं का मामा काय कुठे गेलं नाही होता रे भांड तुला तर धगधग होता ना रे मला नाही लागत त्याला परत त्याला खाली जायला लागते काय डॅम दिली मला काय डॅम नव्हता तिला